नमस्कार, मी प्रशांत कदम. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जिथं सगळ्या जगाचं तेल इराणनं अडवलेलं आहे, तिथं त्यांनी भारताला परवानगी दिलेली आहे की नाही? आज सकाळपासून या बातमीबद्दल बरीच उलटसुलट चर्चा चालू आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की आधीच पंतप्रधान मोदींचा कुठलाही निर्णय हा कसा मास्टर स्ट्रोक आहे हे दाखवण्यासाठी भारतातली मीडिया असूसलेली असते. अनेक उत्साही विश्लेषकांनी हे जाहीर पण करून टाकलं की इराणनं अशा पद्धतीची परवानगी भारताला दिलेली आहे. पण प्रत्यक्षातली स्थिती मात्र वेगळी आहे. वास्तव नेमकं काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. पण त्याच्या आधी गेल्या 12 तासामध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये जे घडतंय ते जगाच्या दृष्टीनं फार चिंताजनक आहे. होर्मुझची सामुद्रधुनी हे इराणसाठी एक प्रभावी शस्त्र बनत चाललेली आहे. एकीकडे अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यामुळं इराण बेचिराख होत असल्याचा दावा केला जातोय. पण दुसरीकडे या युद्धाचं रणमैदान होर्मुझ कसं बनेल याची काळजी इराण घेतंय. अवघ्या 33 किलोमीटरची ही सामुद्रधुनी आहे, जिथून जागतिक तेलाची जवळपास 25% वाहतूक होत असते. आणि तिथं आपल्या परवानगीशिवाय 1 लिटरसुद्धा तेलाची वाहतूक होऊ देणार नाही असं विधान काल IRGCच्या कमांडरने केलेलं होतं. इराण समुद्रामध्ये माइन्स टाकेल आणि जहाज उडवण्याचा प्रयत्न करेल अशी सुद्धा भीती अमेरिकेला वाटत होती. काही माइन्स आपण उद्ध्वस्त केल्याचा सुद्धा दावा अमेरिकेनं केलेला होता, पण त्याला अजून पुष्टी मिळालेली नाही आहे. आणि गेल्या 12 तासामध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जे व्हिज्युअल्स येत आहेत, जे फोटो येत आहेत, ते पाहिल्यानंतर या युद्धाचा भडका किती मोठा आहे आणि जागतिक तेलाच्या दृष्टीनं पुढचे काही दिवस किती चिंतेचे आहेत हे तुमच्या लक्षात येईल. जवळपास 6 अशा जहाजांवरती गेल्या 12 तासात हल्ला झालेला आहे. त्यातलं एक जहाज हे थायलंडचा फ्लॅग असलेलं होतं, जे भारतातल्या गुजरात राज्यातल्या कांडला बंदरावरती सुद्धा येणार होतं. म्हणजे भारताच्या दिशेनं येणाऱ्या एका जहाजावरती सुद्धा इराणच्या सैन्यानं हल्ला केलेला आहे. त्या जहाजाला किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे हे तुम्हाला फोटोमध्ये दिसतं आहे. आणि अशातच एक बातमी सकाळपासून यायला लागली की इराणनं भारताला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल वाहतुकीसाठी परवानगी दिलेली आहे. आणि नेहमीप्रमाणे सोर्सेसच्या हवाल्यानं ही बातमी सांगितली जात होती. अनेकांना पहिल्यांदा ही गोष्ट खरी वाटली. लगेचच भाजपच्या समर्थकांनी हा कसा मास्टर स्ट्रोक आहे हे सांगायला सुरुवात केली. पण प्रत्यक्षात असं अद्याप तरी झालेलं नाही आहे. आणि या बातमीची गंमत बघा की रॉयटर्सच्या हवाल्यानं ही बातमी पेरण्याचा प्रयत्न झाला. या बातमीचं शीर्षक असं होतं, इराण टू अलाव इंडिया फ्लॅग टँकर्स पास थ्रू स्ट्रेट ऑफ होर्मुझ, इंडियन सोर्स सेज. म्हणजे भारतीय सूत्रांनी ही माहिती रॉयटर्सला दिली, पण याच बातमीत इराणी सूत्रांनी मात्र असं काही घडलेलं नाही आहे हे सांगितलं. म्हणजे या एका घटनेबद्दल इराणचे सोर्सेस वेगळं सांगतायत, भारताचे सोर्सेस वेगळं सांगतायत. नेमकं घडलं काय? आत्ता या क्षणापर्यंत तरी अशी कुठलीही परवानगी जी आहे ती मिळाल्याचं सांगण्यात आलेलं नाही आहे. भविष्यात ती मिळू शकते का आपल्याला माहिती नाही. पण ही सध्याची परिस्थिती आहे. आणि तुम्ही लक्षात घ्या की होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये सगळ्या जगाची नाकेबंदी केलेली असताना इराणनं इथून चीनला मात्र परवानगी दिलेली आहे. इराणनं इथून बांगलादेशला सुद्धा परवानगी दिलेली आहे. चीनमध्ये गेल्या काही दिवसामध्ये जवळपास 12 मिलियन बॅरल इतकं तेल जे आहे ते पोहोचलेलं आहे. आणि बांगलादेशमध्ये सुद्धा जवळपास 27,000 टन तेलाची वाहतूक झालेली आहे. त्यांचे जवळपास 4 जहाजं ही याच खाडीतून पास झालेली आहेत. आणि या गोष्टी ज्या आहेत त्या इराणनं अधिकृतपणे सांगितलेल्या आहेत. म्हणजे बांगलादेशबद्दल सुद्धा अधिकृत पत्रक काढून सांगण्यात आलं की बांगलादेश सध्या ज्या आर्थिक समस्येतून जात आहे त्या पार्श्वभूमीवरती आम्ही बांगलादेशलाही मदत करतोय. आणि त्यामुळं पुढच्या 3-4 दिवसामध्ये अजून काही तेलाची वाहतूक ही बांगलादेशमध्ये होणार आहे. म्हणजे जी गोष्ट बांगलादेश मिळवू शकतं ती गोष्ट भारत मात्र याच्यामध्ये मिळवू शकत नाही आहे. आणि भारताच्या पदरी काय आहे तर फक्त इस्रायलचं ते फेक मेडल. चीनला 12 मिलियन बॅरल तेलाची निर्यात या युद्धाच्या काळामध्ये इराणनं केलेली आहे. आणि भारताला खरं तर खूप वाव होता या सगळ्यामध्ये काही गोष्टी पदरात पाडून घेण्याचा. पण भारतानं मात्र पहिल्यापासूनच या युद्धामध्ये
इस्रायल आणि अमेरिकेच्या बाजूनं आणि गरज नसताना, म्हणजे आपलं हित कशामध्ये आहे, ज्या युद्धामध्ये आपला काहीही संबंध नाही आहे त्या युद्धामध्ये आपण आपलं हित सांभाळणं, आपण आपल्या पाठीचा कणा ताठ दाखवणं आणि म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इराणमध्ये हिंसाचार होत असताना, तिथल्या शाळकरी मुलांच्यावरती बॉम्ब टाकले जात असताना 165 शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, त्याच्याबद्दल आपण साधा एक निषेधाचा शब्द काढला नाही आहे. अनेक इतर देशांनी की जे एरवी अमेरिकेच्या सोबत असतात ते सुद्धा याच्याबद्दल जाहीर निषेध व्यक्त करतायत. अगदी इटलीनं सुद्धा या संदर्भात निषेध व्यक्त केलेला आहे. पण आपण ना काही साधा एक प्रेस कॉन्फरन्स, साधा एक निषेधाचा शब्द याच्यामध्ये काढलेला नाही आहे. आणि लक्षात घ्या की आयरिस देना इराण विसरू शकत नाही. ज्या जहाजाला भारताच्या आमंत्रणावरनं इथं पाठवलेलं होतं, अगदी आठवडाभरापूर्वी 17 ते 19 फेब्रुवारी भारताच्या राष्ट्रपतींना इराणची ही युद्धनौका मानवंदना देत होती आणि ती जेव्हा परतत होती त्यावेळी अमेरिकेनं या युद्धनौकेवरती हल्ला केलेला आहे. आता नंतर आपल्याला कळालं की एकूण 3 युद्धनौका या भारताच्या सागरी सीमेमध्ये किंवा परिसरामध्ये होत्या. त्यापैकी एका जहाजाला INS लवाणाला आपण शरण दिलेली आहे. कोची बंदरावरती सध्या ते इराणचं जहाज आहे. पण आयरिस देना हे आपल्या निमंत्रणावरनं भारतात आलेलं होतं आणि जे प्रोटोकॉल्स असतात त्याच्यानुसार अशा संचलनासाठी जेव्हा युद्धनौका जातात तेव्हा त्यांच्याकडं शस्त्र नसतात. अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेनं हे जहाज बुडवलं. म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये सुद्धा जर्मनी ज्या गोष्टी करत नव्हतं की एखाद्या जहाजावरती हल्ला केल्यानंतर समोरच्या शत्रुपक्षाला मदत करणं हे सागरी युद्धाचे नियम असतात. पण इथं अमेरिका इतक्या मर्यादेच्या पुढे गेलेली आहे की त्यांनी त्याच्यामध्ये आनंद व्यक्त केला. स्वतः डोनाल्ड ट्रम्प सुद्धा म्हणाले की जहाज बुडवण्यामध्ये जास्त आनंद आहे ते वाचवण्यापेक्षा. आणि अशा परिस्थितीमध्ये बांगलादेशला फायदा मिळतोय, चीनला फायदा मिळतोय, आपल्याला मात्र तो अजूनही मिळालेला नाहीये. The Navy is gone. It's all lying at the bottom of the ocean. 46 ships. Can you believe it? In fact, I got a little upset with our people. I said, what quality of ship? Excellent, sir. Top of the line. I said, why did we just capture the ship? We could have used it. Why did we sink them? They said, it's more fun to sink them. I said, that's a... They like sinking them better. They say it's safer to sink them. I guess it's probably true. आणि त्याच्या उलट काय घडताना दिसतंय तर जे जहाज भारताच्या दिशेने येणार होतं, थायलंडचा फ्लॅग लावलेलं ते जहाज होतं, त्या जहाजावरती हल्ला इराणच्या सैन्याने केलेला आहे. सोबतच अजून एक जहाज जे इराकच्या मालकीचं होतं, अमेरिकन कंपनी होती तिथली, त्या जहाजावरती सुद्धा हल्ला झालेला आहे आणि तिथं एका भारतीयाचा मृत्यू झाल्याचं सुद्धा इराकमधल्या भारतीय दूतावासानं स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी हे जे हल्ले होत आहेत त्याच्यामध्ये भारतीय नागरिकांचं नुकसान होतं आहे, भारताकडे येणाऱ्या जहाजांचं नुकसान होतं आहे आणि आपल्याकडं मात्र सोर्सेसच्या हवाल्यानं बातम्या पेरल्या जात आहेत. आता आज संध्याकाळी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची एक पत्रकार परिषद आहे. आपण अपेक्षा करूयात की तिथं नेमकं काय आहे चित्र हे स्पष्ट होईल. पण जर समजा अशा पद्धतीनं आपल्याला सूट हवी असेल की जी सूट बांगलादेशला सुद्धा मिळू शकते तर त्याच्यासाठी आपण काहीतरी गोष्ट करणं आवश्यक होतं. आपण खामेनींचा मृत्यू झाल्यानंतर साधा शोकसंदेश पाठवलेला नाही आहे. ज्या इराणनं वेगवेगळ्या कठीण काळामध्ये आपल्याला साथ दिली त्या इराणवरच्या हल्ल्याचा साधा निषेध आपण करत नाही आहोत. आणि दुसरीकडं आपल्या देशातला मीडिया हा सोर्सेसच्या हवाल्यानं आपली कूटनीती कशी यशस्वी झाली हे दाखवण्यासाठी इराणनं परवानगी दिल्याचं सांगतोय. त्यामुळं ही आपल्या देशातल्या मीडियाची शोकांतिका आहे. आता अजून एक गोष्ट बघा की जो कणा भारत दाखवत नाही आहे तो श्रीलंकेमध्ये कसा दाखवला गेलेला आहे. श्रीलंकेमधल्या एका कोर्टानं हे सांगितलेलं आहे की आयरिस देना या जहाजावरती जो हल्ला झाला त्यातल्या नाविकांचे जे मृतदेह आहेत ते पुन्हा इराणला पाठवले जातील. या संपूर्ण प्रकरणामध्ये अमेरिकेचा प्रचंड दबाव श्रीलंकेवरती आहे की हे मृतदेह तिकडं पाठवू नका, जे अतिदक्षता विभागात आहेत त्यांनासुद्धा सोडू नका वगैरे. पण श्रीलंकन कोर्टानं या दबावाला भीक घातलेली नाही आहे आणि शेवटी सागरी नियमांनुसार जे प्रोटोकॉल आहेत त्यानुसार त्यांनी ही गोष्ट केलेली आहे. कच्च्या तेलाचे भाव $200 प्रति बॅरलसुद्धा जाऊ शकतात असा इशारा कालच इराणच्या काही पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे.
आणि आज तुम्ही बघा की जे भाव गेल्या 2 दिवसामध्ये थोडेसे खाली आले होते पुन्हा $100 वरती पोहोचलेले आहेत. एकीकडे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी रोज सकाळी उठून हे युद्ध लवकर संपू शकतं अशा पद्धतीची विधानं करण्याचा संपाटा लावलेला आहे. त्यांना स्वतःलाच कळत नाही आहे की या युद्धातनं आता बाहेर कसं पडायचं. पण दुसरीकडे इराणचे होर्मुझच्या सामुद्रधुनीतले हे वाढते हल्ले मात्र काहीतरी वेगळंच सांगतात आणि त्या दृष्टीनं आता या युद्धावरती तोडगा नेमका काय निघणार हा खरोखर जगाच्या दृष्टीनं प्रश्न असणार आहे. या युद्धामध्ये आपण जिंकलेलो आहोत असा दावा डोनाल्ड ट्रम्प आज अमेरिकेसमोर करतायत. पण प्रत्यक्षात जर ते जिंकलेले आहे तर इराण अजूनही होर्मुझच्या या सामुद्रधुनीवरती नियंत्रण ठेवून का आहे आणि एकापाठोपाठ एक हे हल्ले का होत आहेत हा सुद्धा याच्यातला प्रश्न आहे. अमेरिकेमध्ये पेंटागॉननंच काल काँग्रेसला म्हणजे तिथल्या काँग्रेसला हे सांगितलेलं आहे की पहिल्या आठवड्याचाच फक्त खर्च जो आहे युद्धाचा तो जवळपास $11.3 बिलियन इतका पोहोचलेला आहे. इतकं मोठं महागडं युद्ध अमेरिका करते आणि एक प्रकारे अशा इस्रायलच्या या सगळ्या मागणीसाठी त्यांचे हात त्यांनी अडकून घेतलेले आहेत हे याच्यातनं दिसतं आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताची जवळपास 80 ते 85% आयात होत असते. जर आपण आपली नीती नीट ठेवली असती अमेरिका आणि इराणच्या या युद्धामध्ये जिथं आपला काही संबंध नाही आहे तिथं आपण दोघांसोबतचे संबंध जर नीट ठेवले असते तर कदाचित बांगलादेशप्रमाणे आपल्यासाठी सुद्धा हे तेल उपलब्ध झालं असतं. चीन जिथं हे तेल मिळवू शकतं आणि इराणनं 28 फेब्रुवारी नंतर म्हणजे ज्या क्षणी त्यांच्यावरती हल्ले झालेले आहेत त्याच्यानंतर सर्वाधिक निर्यात जी आहे ती चीनला केलेली आहे आणि आधी जितकी वाहतूक व्हायची त्याच्यापेक्षा जास्त वाहतूक त्यांनी या काळामध्ये चीनला केलेली आहे. त्यामुळं हा फरक जो आहे तो परराष्ट्र धोरणाचा युद्धनीतीचा असतो जो आपल्या बाबतीत अजून तरी आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. गॅसच्या रांगा आपल्याकडं फार मोठ्या प्रमाणामध्ये लागलेल्या आहेत. LPG गॅसचा तुटवडा जो आहे तो जरी सरकार सांगत नसलं तरी प्रत्यक्षात जमिनीवरती किती जाणवतोय याची दृश्य तुम्हाला ठिकठिकाणी दिसतील. असल में तो जो युद्ध है वो वेस्ट एशिया मतलब खाड़ी के देशों में चल रहा है, लेकिन उसका सबसे बुरा खामियाजा इस देश की जनता को भुगतना पड़ रहा है. जो सरकार कह रही थी कि हमारी पर्याप्त तैयारी है, हम पूरी तरह से तैयार हैं, उसी सरकार ने अब एसेंशियल कमोडिटीज एक्ट लागू कर दिया है. अभी 10 दिन पहले तक ढिंढोरा पीट रहे थे कि हमारे पास पर्याप्त तेल और गैस है, तो फिर ऐसा क्या हुआ कि ECA लगाने की जरूरत आ पड़ गई. सरकार कुछ भी खोखले दावे कर ले लेकिन जमीनी हकीकत यह है कि देश के तमाम क्षेत्रों में गैस और तेल की किल्लत साफ दिख रही है. लोग लाइनों में लगे हैं, लोग परेशान हैं. मुंबई में तमाम होटल्स और रेस्टोरेंट इसलिए बंद हो रहे हैं क्योंकि कमर्शियल LPG सिलेंडर की कमी हो गई है. बेंगलुरु होटल एसोसिएशन ने कहा है कि कमर्शियल गैस की सप्लाई रुकने से कारोबार बुरी तरह से प्रभावित हो रहा है. कई जगह तो सिर्फ चाय और कॉफी अवेलेबल है, यह भी लिखकर टांग दिया गया है. चेन्नई और हैदराबाद तक के कई रेस्टोरेंट मालिकों ने कहा है कि अगर गैस सप्लाई जल्दी बहाल नहीं हुई तो खाना बनाने का काम तुरंत बंद करना पड़ सकता है. पुणे में LPG की कमी से जो गैस का शवदाह गृह है, जो वहां का शमशान है, वो अस्थायी रूप से बंद हो गया है. गुजरात में जो एनर्जी बेस्ड इंडस्ट्री है उसको बंद करना पड़ा है. हजारों लोग बेरोजगार हो रहे हैं. यहां तक कि महाराष्ट्र के कुछ इलाकों से पेट्रोल डीजल के लिए लंबी लंबी लाइनें लगी तस्वीरें सामने आ रही हैं और ये भयावह हैं. और ये पुख्ता खबर है कि जो तेल कंपनीज हैं, IOC, BPCL, HPCL, इस तरह की जो कंपनीज उन्होंने राशनिंग की है. वो डीलर्स और गैस एजेंसियों को गैस नहीं दे पा रहे हैं. तमाम ऐसे लोग हैं जिन्होंने 10 दिन पहले गैस बुक करी थी, उन्हें अभी भी गैस की डिलीवरी नहीं मिली है. लोग किल्लत की आशंका से वास्तव में चिंतित और परेशान है क्योंकि उन्होंने पहले ये भुगता हुआ है. जो सरकार बार बार कह रही थी हम किसी भी संकट से निपटने को तैयार हैं, उस सरकार का इस किल्लत से निपटने का क्या प्लान है? क्योंकि विपक्ष को गाली देने से या नेहरू जी को कोसने से इस बार काम नहीं चलेगा. संकट की इस घड़ी में एप्स्टीन के महामित्र हरदीप पुरी किस बिल में छुप गए? क्योंकि वो देश के पेट्रोलियम मंत्री भी हैं, वो कहीं दिखाई नहीं दे रहे हैं. एप्स्टीन का जो गैंग इस सरकार में भरा पड़ा है वो किस बिल में दुबक कर बैठा है? सरकार कह रही थी हमारे पास 75 दिन का इमरजेंसी स्टॉक है. सरकार के मंत्री कहते हैं हमारे पास सिर्फ 25 दिन का स्टॉक है. भाई सच क्या है? कौन सच कह रहा है, कौन झूठ कह रहा है, ये भगवान ही जानता है. एक आंकड़ा समझिए, इंडिया की जो डिपेंडेंस है क्रूड ऑयल पे जो हम इंपोर्ट करते हैं वो 2014 में 77.6% थी, 2026 में 88.6% हो गई. जो एनुअल क्रूड ऑयल प्रोडक्शन इंडिया में था वो 2014 में 37.8 मिलियन मेट्रिक टन था, जो अब घटकर 28 मिलियन मेट्रिक टन हो गया. मतलब डिपेंडेंस क्रूड ऑयल पे बढ़ी,
14.2% जो बाहर से आता है, प्रोडक्शन गिरा 26%। सरकार कितनी भी मुंहजबानी कर ले, कितने भी खोखले दावे कर ले, जमीन पर चूल्हे ठंडे हो रहे हैं, कारोबार ठप हो रहा है, लोगों की संभावित नौकरियां जा सकती हैं, लोग त्रस्त हैं। महंगाई की मार वो झेल ही रहे थे, अब एक और कमर तोड़ महंगाई की चपेट का उन पर प्रहार होने वाला है। आखिर इस सरकार की क्या प्लानिंग है और इस नो प्लानिंग का खामियाजा जनता को क्यों भुगतना पड़े? मगर इनको क्या, इन्होंने तो कोरोना में भी जनता से थाली ताली बजा दी थी, अपनी नाकामी को छिपाने के लिए शमशान पे तिरपाल डाल दिए थे, जिम्मेदारी से मुंह मोड़कर घूम घूम कर चुनाव प्रचार कर रहे थे। अगर फिर से कोई आपदा या संकट आ गया तो पूरा विश्वास है कि ये वही कलाकारी करने लगेंगे, क्योंकि इनको जनता की दुख और तकलीफ से कोई भी लेना देना नहीं है। दुख तो इस बात का है कि हमारे देश का मीडिया, चौथा स्तंभ लोकतंत्र का, वो संकट से निपटने की तैयारी पर सवाल करने के बजाय पाकिस्तान में पेट्रोल डीजल का क्या भाव है वो आपको बता रहा है। और अब इनको गोदी गिद्ध कह दो तो इनको बुरा लग जाता है। भाई सवाल तो होने चाहिए कि इस आपदा में हमारी क्या तैयारी है। हमारे पास 25 मीट्रिक टन है, हमारे पास 75 है, कितना तेल और गैस हमारे पास है, हमारी क्या प्लानिंग है कि अगर इमरजेंसी में स्टॉक कम हो जाता है तो किस तरह से हम आपूर्ति करेंगे। हमने अपनी विदेश नीति इतनी विफल क्यों बना ली कि स्ट्रेट ऑफ हॉर्मुज से, जहां से चीन और रशिया का तेल निकल सकता है, हमारा नहीं निकल पा रहा है। इन सब सवालों का जवाब तो एप्स्टीन का जो गैंग मोदी सरकार में बैठा है वही दे सकता है, लेकिन आप और मैं दोनों जानते हैं कि जवाब नहीं आएगा, ताली थाली बजाने का आदेश जरूर आ जाएगा। आणि काल धक्कादायक म्हणजे इतक्या दिवसानंतर युद्ध काळामध्ये एक पत्रकार परिषद होते, ज्याला सरकारच्या वतीनं काही अधिकारी उपस्थित असतात। त्या पत्रकार परिषदेमध्ये एकही प्रश्न मात्र घेतला जात नाही। म्हणजे जिथं जनतेच्या मनामध्ये सर्वाधिक प्रश्न या काळामध्ये असतात, तिथं सरकारला प्रश्नांची उत्तरं द्यायची गरज वाटत नाहीये। काय झालं होतं काल ऐका। Affairs and Ministry of Information and Broadcasting. Please note that we will not take questions in today's briefing. I would first invite Miss Sujata Sharma. पहले सुन तो लीजिए, शायद आपके सब सवालों का जवाब मिलेगा। I would first invite. आणि या संपूर्ण युद्धामध्ये आपण आपली अवस्था मात्र काय करून ठेवलेली आहे तर अमेरिकेमध्ये अवघ्या 28 वर्षांची प्रेस सेक्रेटरी, वॉशिंग्टनमध्ये व्हाईट हाऊसची प्रेस सेक्रेटरी ही सांगते की भारत हा जो आहे तो सध्या आमच्या सांगण्यानुसार काम करणारा देश आहे। त्यांना आम्ही सांगितल्यानंतर त्यांनी रशियासोबतची तेल खरेदी थांबवली आणि आम्ही सांगितल्यानंतर ती पुन्हा चालू पण केलेली आहे। त्यामुळं या लेवलला आपली परराष्ट्र धोरणाची नीती जी आहे ती येऊन ठेपलेली आहे। त्यामुळं आज दिवसभरामध्ये ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत, विशेषतः हॉर्मुजच्या सामुद्रधुनीशी निगडीत, त्याचा नेमका आढावा घेण्यासाठीचा हा व्हिडिओ होता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या काही सूचना असतील, कमेंट्स असतील, आवर्जून कळवा। चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।